फोटो तो काढतो. हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता वाजले 10 आणि टाट्याचा ब्रेक बोलून समजलं हा ब्लॉग कुठल्या टॉपिक होणार आहे. तर आज आहे माझ्या मावशीची हळद आणि हा एपिसोड नंबर 3 आहे मुंबई सोमेश्वर सिरीजचा. आणि या सिरीजला मी काय नाव देऊ मलाच नाही समजत आहे, कारण की मी पहिला चिपळूण सोमेश्वरला आलो, 2 दिवस स्टे केला आणि आता मी चाललेलो आहे माझ्या मम्मीच्या गावी म्हणजे वाडवळमध्ये. आणि हा हळद आहे, तर संध्याकाळी हळद आहे. तर आम्ही आता सकाळी 11ची एस टी पकडून चाललेलो आहे लांजापर्यंत. तिकडनं मग पुढे पाचलला आणि पाचलवरनं मम्मीच्या गावी वाडवडमध्ये. आता फायनली आम्ही निघालो. आता आम्ही चाललो दादाच्या गाडीने आणि मम्मी पप्पा येतील चालत. आता इकडनं देवरुख बस डेपोला जातो आम्ही. तर चला तिकडे जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता फायनली मी पोचलो देवरुख बस डेपोला. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. आणि आज मी जाणं आहे लालपरीने. आणि आता इकडनं आम्ही जातो आहे लांजाच्या नंतर तिकडनं पुढे परत पाचलला जाणार आणि पाचलवरनं परत वाडवडला जाणार. तर आता बॅक कॅमेराने एस टी डेपो दाखवतो. आणि हा एस टी डेपो इकडचा टोटल 7 प्लॅटफॉर्म आहे. इकडनं एंट्रन्स आहे अशी. आणि इकडे सर्व गाड्या लागतात. मुंबईपर्यंत जाते, कोल्हापूर, चिपळूण, मुंबई अशा इकडे स्टॉपेज दिलेलं आहे सर्व. आणि तुम्हाला बाहेर बोर्ड लावलं आहे टायमिंग ते सर्व तिकडे लिहिलेलं आहे. आणि हा सिटिंग एरिया आहे. पूर्ण रश आहे आता सकाळच्या टायमाला. सर्व इकडचे चिपळूण, रत्नागिरी खूप ठिकाणी जाणारे बस आहे, तर तिकडे जाणारे लोक. आणि इकडे चार्ट लावलेलं आहे बसेसचा. आता मी फायनली बसलेलो आहे एस टीमध्ये. आता आमचं झालं आहे पोपट्टी गाडी लांजाला जात नाही. आणि आता बघू किती वेळात लांजा लागते. आता फायनली 2 तासाच्या नंतर आम्ही पोचलो आहे लांजा बस डेपोला. आणि आता इकडनं परत अजून 23-24 किलोमीटर आहे पाचल. आता इकडनं 4 वाजताची गाडी आहे. आता बघू आम्ही थांबेल नाही थांबेल आमचा भरोसा नाही. आणि हा तिकीट फेअर सांगतो तुम्हाला. तर आमची टोटल तिघांची टोटल तिकीट फेअर झाली 228 रुपीज, म्हणजे 228 रुपीज झाली. तर आता हा ब्लॉग कंटिन्यू करतो बसमध्ये बसल्याच्या नंतर. आणि हा आहे लांजा बस डेपो आणि बाहेरच मार्केट आहे. आणि हा लांजा बस डेपो बघू शकतात. रेनोव्हेशनचं काम चालू आहे इकडे. तर फायनली आम्ही बसलेलो आहे पाचलच्या बसमध्ये. 4 वाजले दुपारचे. आणि आता इकडनं अजून 1 तास लागेल पाचलला पोचायला. तर फायनली निघाली लांजावरून. इकडनं 23 किलोमीटर आहे पाचल. वेळ लागेल. आता वाजलेले 5 आणि फायनली मी पोचलो आहे पाचलला. आता इकडनं अजून 8 किलोमीटर आतमध्ये वाडवडला जायचं आहे. आणि तुम्हाला आता बॅक कॅमेराने हे दाखवतो पाचल मार्केट आणि पाचल डेपो. आणि हा छोटासा पाचल डेपो आहे आणि हा पूर्ण मार्केट आहे. आणि आता वाजले 7:30 आणि थोड्या वेळात आता हळदी चालू होईल. तुम्हाला दाखवतो पूर्णपैकी हे. आणि त्याच्यानंतर हळद झाल्याच्या नंतर जेवण आणि मग त्याच्यानंतर डान्स करणं. तर आता तुम्हाला पहिला हळद दाखवतो.
कशी कली बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली हुतू हुतू चालली कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हळदीन माखली चढते भिडते जादू नजरेची अशी चढते भिडते जादू नजरे. आता हळदी पण झालेली आहे. आता आम्ही चाललो जेवायला. आता जेवून तुम्हाला जेवण दाखवतो काय काय आणि मग त्याच्यानंतर हा ब्लॉग डान्सच्या टायमाला कंटिन्यू करतो. आणि जेवायला हे होतं डाळ भात आणि वाटाण्याची भाजी आणि लोणचं होतं. माहिती असेल तर रेसिपी सांगणार नाही.
झाली होती. आम्ही ऑलमोस्ट 2 वाजता झोपलेलो आणि त्याच्यानंतर आता आज सकाळी उठलेलो 7:30 वाजलेले सकाळचे. आणि आता आहे मावशीचं लग्न 14 तारीख आहे आज. तर मावशीच्या लग्नासाठी वेगळा सेपरेट ब्लॉग येतो, त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघाल तुम्ही. तर मी काल हा ब्लॉग एंड करायला विसरलो, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.